काय ग? काय हो? तू कामावर का पण येत नाही? मी मान्य यायचो तुमच्या कामाला. काय झालं तुला? फुकटची हमाली कोण करल? म्हणजे? हा होतच आता आपल्याला पुढं होतं. हा लपड होत. तुमच्या बायकोला कळालं. काय बोलते? हा मग तुम्ही मला पैसे वगैरे देणार नाही घरात राहून. आता मी इथंच राहील, घरी राहून तुमच्याकडून पैसे घे. कळलं का? डोक्यात बसलं का सांगू हा का? हा लक्षात आलं ना. माझ्या बायकोला कळलं म्हणून तू काम सोडून दिलं. हा उगे दोघींचे भांडणं होतील, बाहेर कळल त्याशी मी काम सोडलं. मी इथंच राहणार आहे आता घरी. हा तुम्ही मला भेटायला इथे यायचं, हा पैसे इथं घेऊन यायचे, महिन्याला चुकवायचे नाही. अरे काम सोडल्यावर तुला पैसे कसं काय देणं? पैसे कसे का म्हणजे लपड कसं केलं त्याने विचार केला का? हा हा लपड्याच्या बदल्यात तुला महिन्याचे पैसे द्यायचे. मग तुमच्यामुळे माझं काम सुटलं ना. लपड नसतं केलं तर सुटलं असतं का काम? अरे हा बरोबर. मग महिन्याला पैसे द्यायचे मला 10,000 रुपये. 10 कमीच सांगितले, 15 दिले असते तरी चाललं असतं. भाडं बिडं, घर खर्च, किराणा बिराणा हा हा ते लागतच. तुम्हाला घरी जाऊन चांगली कुटणारी खरबा त्यात ती. मग आजच बोलली का तुला ती? आजच बोलली आता रस्त्यानी येऊन. मी अशीच बसले विचार करत होते असं शांत बसून. हा का? हा का? शाळेला काय डोक्याला ताण झाला बाबा आता. हा आता घरी गेल्यावर निस्तारा. पैसे फक्त मला पाठवा, नाही तेवढे आत्ता देऊन जा. बरं महिन्यात थांबावं लागल. 10 देऊन जा आता. हा थोडं घरी गेलं शांत वातावरण करा. काय काय नाही तिला म्हणा मग बोलव का परत कामाला. म्हटली तर बरी. आता कस काय हो म्हणेल ती? आता विषय संपला. तसं काही नाही, तुम्ही पटवा ना तिला. तसं काही नाही म्हणा बाई, काही समजती काय ती कामवाली कुठं मी कुठं. नाही 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 तिला माहित पडलं म्हणजे विषय संपला. जाऊ द्या, मला नाही यायचं कामाला. मला घर बसला पैसे भेटत, मी काल तिला धुवल. नाही नाही येऊच नको. आणि मला घरात काही करायचं बी नव्हतं. बरं आहे मग जाऊ दे. तू तुझ्याच घरी राहा, मी तुला घरी पैसे आणून देते. हा बरं आहे मग मी इथंच राहील. बरोबर आहे की नाही? आणि तिथं कसं आजूबाजूला चांगलं. तिला तुलाही त्रास होईल, मलाही त्रास होईल. त्यापेक्षा इकडे बसतोय ना निवांत तुझ्याच घरी. हा मग इथंच येत जा, जाऊ दे. मग काय तुला फक्त महिन्याला 15,000 रुपये देऊन देता येईल. चालेल. हा तुला काय अडचण नाही ना? काय आहे, तिला कळालं मी सोड तुला सोडणार. मग इथंच येऊन पैसे द्यायचे. हा. उगाच मी तिथं नाही येणार. हा, हा. चालतंय. भेटायचं बिटायचं असं तर काय भेटतच जाऊ. हा मग काय मी तुला भेटेलच. तो काय विषय नाही. तिला तरी तिला लय लवकर समजलं रे. पण काढी लावली असेल कधी. बर का? हे एटीएम घे, 12-13 नंबर आहे. त्याच्या दर महिन्याला आहे ना तू 15-15 काढत. चालवता नाही येत मला. 12-15 मध्ये टाकायचं, कोड दाबायचं. काय बरं चला. एटीएम तुलाच राहू दे आता. पैसे आहे का पण? मग 2-4 लाख रुपये टाकून ठेवले. हा, बरं आहे मग. पाहते आता संध्याकाळी जाऊन. हा टेन्शन घेऊ नको. सगळ्या जगाला जरी कळालं ना, पण आपल्याला पुढे काय मरेपर्यंत रे. हा पैसा तुला मरेपर्यंत मी पुरवणार आहे. हम्म. असे अनेक एटीएम तुला बनवून देणार आहे. हा हे माहित नाही तिला खात? नाही का? नाही अजिबात माहिती केलं नाही. सांगू नका तिला. काय कामाची आहे ती जर आपल्यावर लक्ष देत नाही तर तिला ठेवून काय उपयोग? भांडायला किती बळ येतं तिला. भांडायला खूप बळ आहे तिला. तिला तर मी लय काढली असती तिची. तुला काय तुमच्यामुळे का बसली. जोडायला पाहिजे होतं तू. नको, तुम्हाला त्रास दिला ती घरी हा बरोबर. म्हणून मी का बसले थोडीशी. नाही मी तिला नाही पडतो. तू आपलं प्रेम सोडायचं नाही आणि आपल्या भेटी जास्त गाठी काय करायला गेली ना हा. काढून द्यायची. तेच करणार मी. काढून द्यायची सगळं जरा. तुझ्या नावागावर करणार. मग काय, मग आपण नव्हती तर मग किती काळी ती काय पटली जावा काय. रंगाने लय काळी ती. पसंतच येत नव्हती मला. या गाठ्यानी सांगितलं घे करून तुला पोरगी भेटणार. मला नाही तशीच काळी. मला नाही बी काळी ना ग. काय पटली. 2 गोष्टी एवढ्या डेंजर आहे. कस काय मी तिच्यावर राहू? मला तर अजिबात आवडत नाही. मग नखावानी नाही माझ्या. तोच विषय आहे ना. एवढी उड्या मारती. तिला वाटलं मी लय सुंदर आहे. कोण बोलतो सुंदर तुला?
तू कर माझ्या, तू टेन्शन घेऊ नको. मला माहित नाही, मी म्हटलं यार ही आली का बरं नाही कामाला, मला टेन्शन झालं. हे तिची गाठ भेट माझी बाहेरच झाली. हा मला करमत नाही, तू दिसली नाही तर हा ना आता थोड्या आड झाली तर मग फार तडफडायला लागतो. तेच ना. त्यामुळे मी डायरेक्ट इकडे आलो. बरं झालं आले, जाऊ द्या. हा येत जायचं इथं. चालतंय. तिला काही घर माहित नाही. माहिती करायचं बी नाही. नाही. हा आणि माहिती झालं ना हे घर, तर दुसरं एक घर मी बांधून ठेवेल. हा तिथं राहू. तिकडं राहू आपण. तू कामाला कोणाकडे जायचं नाही. मग अरे बसले आता, दिलंय कशाला मी जाय. मग काय गरजच नाही ना तुला. मी नाही जाणार आता. चालू मग. हा तिला पाहतो मी. तुला काही शिव्या बिव्या दिल्या तू? हा भांडत होती म्हणे तुला लाज वाटते का कामाला आली नसेल तसं. किती शिव्या दिल्या तिने तुला? लय शिव्या दिल्या मला. तरी 15-20. जास्तच. मी 50 हा आणि जाऊ नको येऊ नको. तिला गेल्यावर मी 100 शिव्या दिला. हा द्या त्या शिव्याने तिला डायरेक्ट ना फेकून द्या घराच्या बाहेर. नाही नाही तिला आधारित करतो डायरेक्ट. इतक्या शिव्या दिली तुला, शिव्या दिल्या म्हणजे वाईट वाटतं ना. बोस मग. मला मग तिला काढून द्या आता माहेर काढून देतो, काढून देतो. जेवण वगैरे करा, टेन्शन घेऊ नका. नाही हळूहळू जा. अगं, तू होती तर काय जेवणाला माझ्या होती. हा ना आता काय. हा काय आता जाऊ द्या, इथं यायचं रोज जेवायचं इथंच नाही, नाही, आता सगळं करायचं. इथंच होणार आहे. मग काय. तिला फक्त मी आहे ना तोंड दाखवणार आहे नवरा आहे म्हणून असं. मग काय बाकी मी तिचे संबंध ठेवणार नाही. तिला डायरेक्ट कामवाली सारखं ठेवायचं. हा हा वैतागून जाईन निघून. तसंच काहीतरी करतात. चालू मग. या मग. हा हा घे पैसे हा काढून. एक ताण झाला आज. चल बाई, बरं झालं देव पावला. तिथे घरातल्या घरात पैसे भेटले तर रोज शॉपिंग करतच राहील. तिथं काही काम करावं लागत होतं त्याच्या घरी. हा लपडे केलं, थोडा फरक पडला माझा. घरी बसून पैसे भेटेल मला. एवढं त्याच्या घरी जाऊन तिथं भांडे धुणे करू. बरं बाई, बरं झालं. आता ATM म्हणून मी